नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। उंदियो ही भाजी आज आपण बनवते। आता थंडीचा सीझन आहे ना, तर सीझनल भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत। तर मी काल घेऊन आली सर्व भाज्या उंदियोला लागणाऱ्या। तर आज आपण उंदियो ही भाजी बनवतोय। साहित्य काय लागेल ते दाखवते तुम्हाला। चला सुरुवात करूया। सर्वप्रथम भाज्या कोणत्या लागतील ते दाखवते। ही सुरती पापडी आहे, खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे उंदियो बनवण्यासाठी। कोवळी पापडी आणायची, कारण आपल्याला ही अशीच भाजीमध्ये यूज करायची आहे। अशा प्रकारे दोन्ही बाजूचे कडेने जे धागे निघतात ना, ते काढून टाकायचे। ही अगदी कोवळी आहे पापडी, त्यामुळे जास्त काही मोठे धागे निघत नाहीये। निघतील तेवढे काढायचे आणि अशा प्रकारे नीट करून घ्यायची भाजी। पापडी मी पाव किलो घेतली आहे। या तुरीच्या शेंगा आहेत, घरी आपण तूर डाळ वापरतो ना, त्याच्याच आहेत या शेंगा। त्याचे आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत। असे काढलेले दाणे पण बाजारात विकत मिळतात, मी तेच आणले आहेत। यातलेच 100 ग्रॅम मी भाजी बनवण्यासाठी घेते। हे लहान लहान बटाटे घेतले आहेत 5-6, कंद घेतलाय, त्यानंतर एक असं रताळं घेतलंय। कंद आणि रताळं मी प्रत्येकी अर्ध घेणार आहे। यातली 2 केळी मी वापरणार आहे आणि ही वांगी घेतली आहेत, लहान लहान वांगी घेतली आहेत। ही एक जुडी मेथी आणि एक जुडी कोथिंबीर घेतली आहे, यातली सुद्धा मी प्रत्येकी अर्धी जुडी वापरणार आहे। आणि हे इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट लसूण पात, ही लागेल आपल्याला 1 जुडी। ही मी धुवून घेतली आहे, त्याची मुळं आहेत ना, ती काढून टाकायची अशा प्रकारे। या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता केळी, रताळं, बटाटा आणि कंद याची सालं काढून मग त्यांचे तुकडे करून घेते। वांग्यात मसाला भरायचा आहे, त्यामुळे त्याला चिरा देऊन घेते। उंदियोच्या भाज्या स्वच्छ करणे, कापणे हेच एक मोठं काम असतं। माझ्याकडे बाई येते, तिची थोडी मदत घेतली त्यासाठी। आता मसाले काय लागतील ते बघूयात। आलं लसूण मिरची पेस्ट लागेल, ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरची, लसूण पात हे सर्व घालून ग्रीन चटणी वाटून घ्यायची। मुठिया बनवण्यासाठी इथे मेथी स्वच्छ धुवून ठेवली आहे, ती आता चिरून पण घेते। आता भाजीसाठी लागणारा ग्रीन मसाला बनवून घेऊयात। त्यासाठी मिक्सचर जारमध्ये लसूण पात 1 जुडी घेतली, कोथिंबीर घेतली 1 वाटी। हे आपण ग्रीन मसाल्यामध्ये उंदियो बनवतोय, त्यामुळे कोथिंबीर जास्त घातली आहे। 3 हिरव्या मिरच्या आणि 1 वाटी ओलं खोबरं घातलं। हे सर्व एकत्र किंचित पाणी घालून जाडसर वाटून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे वाटून घेतलं मी ग्रीन मसाला। आता हा मसाला वांग्यामध्ये भरायचा आणि उरलेला भाजीच्या वरून घालायचा। आता आधी मुठिया बनवून घेऊयात। त्यासाठी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी घेतली 1 वाटी, 4 चमचे चणा डाळीचं पीठ घेतलं आणि 4 चमचे मी इथे मिश्र डाळीचं पीठ घेतलंय। तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठ घेऊ शकता। त्यानंतर लाल तिखट, हळद, धणे पावडर, मीठ घातलं आणि वरून 1 चमचा तेल घालायचं। चिमूटभर खायचा सोडा घालायचा। सर्व एकत्र थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं। सोडा घातल्यामुळे मुठिया तळल्यावर छान अशा फुलून येतात। अगदी हलक्या हाताने पीठ भिजवून घ्यायचं, अगदी घट्ट नाही मळायचं। हे पहा, अशा प्रकारे पीठ भिजवून तयार झालं। आता त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे। इथे कढईत मी तेल तापत ठेवलं होतं, आता त्यामध्ये एक एक गोळा सोडून तळून घ्यायचा। छान गोल्डन ब्राऊन रंगावर हे मुठिया तळून घ्यायचे। हेच उरलेलं तेल नंतर आपण भाजीत फोडणीसाठी वापरू शकतो। मुठिया तयार झाले, आता वांग्यामध्ये मसाला भरून घेऊयात। 1 टोमॅटो असा बारीक कापून घ्यायचा, त्यानंतर आपण ग्राइंड केलेला ग्रीन मसाला त्यामध्ये घालायचा। इथे हा थोडा दाण्याचा कूट घालायचा आणि आता मसाले घालूयात। 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आलं लसूण मिरची पेस्ट आणि 1 चमचा तेल घालून सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं। मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि हा मसाला आता चीर दिलेल्या वांग्यामध्ये भरून घ्यायचा। केळ्यांना सुद्धा वरून लावून घ्यायचा। केळ्याचे मी सालासकट तुकडे केलेत। हे पहा, अशा प्रकारे सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतला। केळ्यांना पण थोडा मसाला लावून घ्यायचा। सर्व पूर्वतयारी झाली, आता भाजीची फोडणी करूयात। मुठिया बघितली किती छान क्रिस्पी झालेत, असेच पण खाता येतील। जाड बुडाच्या पातेल्यामध्ये 4 टेबलस्पून तेल घालायचं, त्यावर हिंग पाव चमचा आणि ओवा अर्धा चमचा घालायचा। त्यावर पापडी घालायची, नंतर कंद आणि रताळ्याच्या फोडी आणि बटाटे घालायचे। या सर्व भाज्या तेलावर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। पाव चमचा हळद आणि मीठ घालते चवीपुरतं। वांग्यामध्ये भरून उरलेला ग्रीन मसाला यामध्ये घालते। तेल जास्त लागतं या भाजीला, तेलातच शिजवतात ॲक्च्युली, पण मी कमी तेल वापरले, पाणी पण थोडं घालणार आहे। पुन्हा 1 मिनिट परतून तुरीचे दाणे घालायचे। आता यामध्ये सर्व एकत्र करून थोडं परतून घेते। झाकण ठेवून भाजी 2 मिनिट तेलावर शिजवून घ्यायची, म्हणजे मसाले छान त्यामध्ये मुरतील। आणि अगदी थोडं पाव कप जितकं मी पाणी घातलं होतं यामध्ये।
अशा प्रकारे भाजी छान मिळून आली आहे. आता यामध्ये भरली वांगी आणि केळी घालते. चवीपुरतं वरून थोडं गूळ घालायचं आणि सर्व एकत्र मिक्स करून 5 मिनिट भाजी शिजवून घ्यायची. मध्ये गरज वाटल्यास पाणी घाला. 1-2 वेळा ढवळून घ्या खालून वर. सर्व भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. सुरी टोचून अशा प्रकारे चेक करून घ्यायचं भाजी शिजली का. आणि आता सर्वात शेवटी तळून बाजूला ठेवलेले मुठिया घालते. वा, अगदी मस्त सुगंध सुटलाय. ही भाजी पुरी सोबत किंवा अशीच पण खाऊ शकतो आपण. खूप हेल्दी आहे. काही भाज्या विंटर सीझनमध्येच मिळतात, त्यामुळे या सीझनमध्ये नक्की करून बघा. मुठिया घालून झाकण ठेवलंय. भाजी कोरडी वाटल्यास थोडं पाणी घाला. 2 मिनिटं शिजू देते भाजीला आणि मग तुम्हाला दाखवते. 2 मिनिटानंतर आता उघडून बघूयात. वा, मस्त भाजी तयार झाली आपली. प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. आता इथेच व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.